तू एकटी राहतेस, मग पोरं तर येतच असणार. किती पोरांसोबत झोपली, कोण आहे तुझा बॉयफ्रेंड? अच्छा, महारा मागायची आहेस, मग तर तू रांडच असणार. टिकली कुठे आहे तुझी? मंगळसूत्र नाही घासलंस? किती नवरे केलेत, नवऱ्याला सोडून राहतेस? तुम्ही सगळे असेच असता, तुमची जातच अशी आहे. ही वागणूक मिळते एका दलित मुलीला. आणि ही वागणूक मिळते कुठे? तर ज्या ठिकाणी आपण न्याय मागायला जातो, अशा पोलीस स्टेशनमध्ये. तर असं काय घडले त्या मुलींसोबत, त्या मुलीने काय सांगितलंय, आपण संपूर्ण गोष्टी पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर पुणे म्हणजे विद्याचं माहेरघर, आणि त्यामुळे त्या ठिकाणी ज्या अनेक महाराष्ट्रातून तरुण तरुणी डोळ्यांमध्ये स्वप्न घेऊन त्या ठिकाणी जातात आणि शिक्षण घेण्यासाठी जातात. तसं पुणे हे जे आहे शिक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणात फेमस आहे. परंतु आता पुणे पुन्हा एकदा नावाजले किंवा पुन्हा एकदा चर्चेत आले तर ते वेगळ्या प्रकरणामुळे. पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये 3 दलित मुलींचा मानसिक आणि जातीय छळ करण्यात आला. हे आरोप फक्त आरोप न राहता एक क्रूर वास्तव आता समोर निघून येते. या प्रकरणात पोलीसच नाही तर त्या ठिकाणी असणारी दलित व्यवस्था, दलित विरोधी असणारी व्यवस्थेची मानसिकता देखील दिसते. त्याचसोबत त्या ठिकाणी संविधानाची कशी पायमल्ली होती किंवा संविधानाचं कसा त्या ठिकाणी अनादर केला जातो हे संपूर्ण या ठिकाणावरून आपल्याला दिसून येत आहे. प्रकरण जसं जसं समोर जात आहे तसं या प्रकरणाबाबत वेगवेगळे खुलासे, वेगवेगळ्या घटना आता समोर निघून येताना दिसत आहे. यावेळी बोलत असताना त्या ठिकाणी त्या मुलीने सांगितलं की माझ्या मैत्रिणीचे सासरे आणि त्यांच्यासोबत PSI कामटे, सानप, शिंदे हे सगळे आमच्या घरी आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आमच्या घराची तपासणी केली. आमच्या घराची तपासणी नाही केली तर ते आमच्या बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये जाऊन त्यांनी चक्क त्या ठिकाणी लेडीजच्या इनरवेअर देखील चेक केल्या आणि त्यासोबत ते आम्हा सर्वांना अतिशय घाण घाण बोलत होते. त्यानंतर त्यांनी जे आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर त्यांनी जे आम्हाला खूप मारहाण केली. 3-4 तास मारहाण केली. आमच्या कमरामध्ये लाथा घातल्या आणि तेवढंच नाही तर त्या ठिकाणी कॉन्स्टेबल शिंदे यांनी माझा पूर्ण मोबाईल बघितला आणि त्यांनी माझे खाजगी चॅट देखील वाचले आणि त्याचसोबत त्यांनी सतत माझी जात विचारली आणि माझ्या मोबाईलमधील फोटो जे पाहत होते ते पाहून ते मजा घेत होते. त्याचसोबत ते विचारत होते की या ठिकाणी या फोटोमध्ये तुझा बॉयफ्रेंड कोणता आहे. आणि त्याचसोबत कोथरूड पोलिसांनी फक्त मारहाणच केली नाही तर मानसिक छळ देखील केला. पोलिसांनी माझं शरीर न्याहाळलं, माझ्याकडे वाईट नजरेने बघितलं. त्यावेळी तिथे महिला कॉन्स्टेबल देखील होत्या, पण त्यांना देखील मजा येत, त्या देखील आमची मजा घेत होत्या किंवा त्यांनाही जणू या गोष्टीची मजा येत होती. हेच नाही तर PSI कामटे माझ्या अंगावरती आले. त्यांनी मला चुकीच्याच पद्धतीने स्पर्श केला. त्यांनी माझ्या अनुवटीला घाणेरडा स्पर्श केला, माझ्या शरीराला त्यांनी घाणेरडा स्पर्श केला. महिला कॉन्स्टेबलही विचित्र प्रश्न विचारत होत्या आणि असं हे जे आहे संपूर्ण त्या पीडित मुलीने सांगितलंय आणि आपल्या तक्रारीमध्ये त्यांनी असं सांगितलंय. कारण चालू कसं होतं, सर्वात अगोदर छत्रपती संभाजीनगर मधील एक दलित तरुणी जी आहे आपल्या सासरच्या लोकांना कंटाळते आणि त्यांना कंटाळून ते पुण्यामध्ये आपल्या मैत्रिणीकडे एका दिवसासाठी आश्रय घ्यायला जाते. याच दरम्यान तिचं कुटुंब जे असतं ते तक्रार करते की मुलगी हरवली आहे आणि पोलीस तिचा फोन ट्रॅक करून पुणे कोथरूड इथे पोहोचतात आणि अचानक त्या 3 दलित मुलींना त्यांच्या घरातून उचलून नेतात. ज्या तरुणीला मैत्रिणीने आश्रय दिला होता तिचा सासरा पोलिसात आहे असं सांगितलं जातंय आणि त्यांच्या सांगण्यावरूनच संपूर्ण प्रकरण केलं जाते किंवा हे संपूर्ण प्रकरण जे झालंय ते घडून आणले गेले अशा प्रकारचे आरोप देखील करण्यात आले. प्रकरणामध्ये त्या मुली सांगतात की काही कारण नसताना त्या तिघींना पोलिसांनी ज्या पोलीस ठाण्यात नेलं आणि मग हे प्रकरण लाजिरवाणं प्रकरण सुरू होतं. पोलीस त्या मुलींना घेऊन जातात आणि त्या मुलींना अशा खोलीमध्ये ठेवतात की ज्या ठिकाणी CCTV कॅमेरा देखील नसतो. तिथे त्यांच्या अंगावरती त्यांच्या शरीरावरती ज्या लाथा बुक्क्याने मारहाण केली जाते, अश्लील भाषेत त्यांच्याबद्दल बोललं जातं, त्यांच्या कपड्यावरून त्यांच्यावरती टीका केली जाते. एवढंच नाही तर त्यांनी लैंगिक संबंधाबाबत नीच असे अपमानास्पद प्रश्न देखील त्यांना विचारले जातात. तुम्ही लेस्बियन आहात का? तुमच्या घरी पोरं येतात का? तू महार आहेस म्हणजे तू रांडच असणार. हे शब्द फक्त एक विकृती नाही, विरोधी मानसिकता आणि यांची राक्षसी मानसिकता देखील यामधून दिसून येतं. ज्या आहे त्या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांची जी मानसिकता आहे ती यावरून दिसून येते आणि त्यासोबत त्या ठिकाणी संविधानाची कशी पायमल्ली होती हे देखील यावरून दिसून येते. सर्वच पोलिसांची मानसिकता सेम नसते किंवा सर्वच पोलीस सारखे नसतात, परंतु काही पोलिस असे असतात यावरून दिसून येत आहे. तर या प्रकरणामध्ये जे आता नवनवीन अपडेट दररोज निघून येत आहेत, तर नवीन अपडेट काय होती किंवा काय घटना आहे तुमच्यासाठी लवकरच घेऊन येऊ. परंतु तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.